पेपर सेकंडमधलं लास्ट चॅप्टर आपण आता चालू करणार आहोत. पॉवर सप्लाय आपला संपलेला आहे. पॉवर सप्लाय आणि जे सरांनी सेकंडमध्ये घेतली असेल तर त्याच्यावरती आपण एक्झाम घेणार आहोत, दोन्ही मिळून एकत्र 50 मार्कची एक्झाम होईल. 25 फॉर पेपर फर्स्ट अँड 25 फॉर पेपर सेकंड. तर आता जे आपण एक्झाम घेणार आहे ते कशी घेणार आहे तुम्हाला सांगितलं जाईल नंतर, पण अभ्यास चालू ठेवा. 2 ते 3 दिवसामध्ये आपण एक्झाम घेणार आहे 50 मार्क्स. ठीक आहे. आता त्याचं जे स्वरूप असेल क्वेश्चन पेपरचं ते तुम्हाला मी नंतर सांगितलं. आता कॉम्प्युटर जो आहे ऑलरेडी आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण माहीत असणं आणि राईट करणं फार डिफरन्स आहे. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये जे काही शिकायचं आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला माहिती आहे. काही विद्यार्थ्यांना नसेल, काही विद्यार्थ्यांना थोडी असेल. ह्या चॅप्टरचा जो आहे सिलेबस तो थोडासा म्हणजे आउटडेटेड सिलेबस आहे. त्याच्यामध्ये आपण काय करायचं तर ह्या सिलेबस विथ आता आपण जे नवीन वापरतो सगळं ते जरी तुम्ही लिहिलं तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला शिकायचं काय याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे म्हटल्यानंतर जो फर्स्ट क्वेश्चन आहे जो इथं मी दिलेला आहे, डिफाईन डिजिटल कॉम्प्युटर, ड्रॉ अँड एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. तर हाच क्वेश्चन 98% वेळा विचारला गेलेला आहे आतापर्यंत एक्झाममध्ये. हाच क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. 2 मोठे क्वेश्चन आहेत. हा एक क्वेश्चन असेल आपला ब्लॉक डायग्रामचा आणि सेकंड क्वेश्चन जो आहे तो इनपुट लिस्ट इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस अँड एक्सप्लेन. तो एक क्वेश्चन होता की इनपुट आणि आउटपुटची लिस्ट करायची आणि ते एक्सप्लेन करायचे. हा एक क्वेश्चन थोडासा मोठा होतो. तर हे 2 क्वेश्चन सोडले त्यामध्ये हा क्वेश्चन खूप वेळा विचारला. जवळपास प्रत्येक क्वेश्चन मी कसं उडून पाहिजे तुम्ही तर हा क्वेश्चन तुम्हाला दिसेल. इथं मी फक्त डेफिनेशन दिलेली आहे. ब्लॉक डायग्राममधून आपल्याला काढायचे, कॉम्प्युटरची डेफिनेशन लिहायचे, ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे ब्लॉक. प्रत्येक ब्लॉक तुमचा काय काम करतो आणि एक्झाम्पल्स. ठीक आहे. आता कॉम्प्युटरची डेफिनेशन जर वेगवेगळ्या बुकमध्ये डिफरंट बुक्स एक्सप्लेन डिफरंट डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर. आपल्या बुकमधली डेफिनेशन आहे आपण इथे टाकलेली आहे. ठीक आहे. तर मशीन आहे आणि मशीनची डेफिनेशन आपण काय देऊ शकतो तर कॉम्प्युटर काय काम करतो आणि कसं करतो ती डेफिनेशन होते कॉम्प्युटरची किंवा ज्याला आपण PC म्हणतो. ठीक आहे. कॉम्प्युटरची डेफिनेशन मी टाकलेली आहे. कॉम्प्युटर इज अ मल्टीपर्पज मशीन. मल्टीपर्पज कारण आपण एकाच कामासाठी नाही वापरत, वेगवेगळ्या कामासाठी वापरतो. कॉम्प्युटर इज अ मल्टीपर्पज मशीन दॅट ॲक्सेप्ट्स इन्स्ट्रक्शन्स अँड डाटा, प्रोसेस इट अँड सेंड इट टू डिस्प्ले डिव्हाइसेस द रिझल्ट with the help of standard output devices. थोडक्यात काय, it is a multi-purpose machine which accept data and instructions, process it and send the result to standard output devices. Instructions किंवा डाटा स्वीकारते, त्याच्यावरती प्रोसेस करते आणि रिझल्टसाठी बाहेर पाठवते. ठीक आहे. तर वेगवेगळ्या कामासाठी आपण कॉम्प्युटर वापरतो, त्याच्यामुळे आपण नाव पडलं मल्टीपर्पज हा शब्द आपण वापरला. मल्टीपर्पज. Computer is a multi-purpose machine which accept instructions and data, process it and send it result to standard output devices. Okay? ही झाली definition of computer. आता त्याच्यानंतर जे आपण पाहणार ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर पाहतो, त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे सब क्वेश्चन. 2 क्वेश्चन एकत्र आहेत बघा. पहिले विचारले आपल्याला डेफिनेशन आणि त्यानंतर आपल्याला काय ब्लॉक डायग्राम आपल्या समोर काढलेली आहे. किती ब्लॉक आहेत बघा टोटल 1 2 3 4 5 6. ठीक आहे. महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय कॉम्प्युटर आपल्याला माहीत झाली इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, CPU. इथं मी सेकंडरी मेमरी आउटसाईडला दाखवलेली आहे CPUच्या आणि इनबिल्ट मेमरी नसते. इनबिल्ट मेमरी नसते. जो मदरबोर्ड आहे ज्याला आपण CPU म्हणतो, मदरबोर्डवरतीच CU म्हणजे कंट्रोल युनिट असतं आणि ह्या कंट्रोल युनिटमुळे टोटल आपण त्याला काय म्हटलं जातं CPU. ठीक आहे. डॉटेड लाईन इंडिकेट्स 3 ब्लॉक्स विच इज कॉल्ड ॲज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स. ऑक्झिलरी ऑर सेकंडरी मेमरी आपण आउटसाईडला दाखवलेली कारण ती इनबिल्ट मदरबोर्डवरती नसते. ते आपण चेंज करू शकतो इझिली. त्यामुळे आपण डॉटेड लाईनच्या बाहेर दाखवायचे सेकंडरी मेमरी किंवा ऑक्झिलरी मेमरी. जर फोन पाहिला फोनची पण इंटरनल मेमरी जर पाहिली तुम्ही तर त्याच्यावर लिमिटेशन्स आहेत आणि इनबिल्ट असते फोन मेमरी. आपण काय करतो मग आपल्याला लिमिटेशन्स असल्यामुळे आपण काय करतो की कार्ड वापरतो त्याच्यावर, जसं SD कार्ड आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं कॉम्प्युटरमध्ये पण काम चालतं. आपल्याला हे ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त आता आपल्याला काय करायचं की क्वेश्चनप्रमाणे ब्लॉक एक्सप्लेन करायचे की तो ब्लॉक काय काम करतो आणि त्याचे एक्झाम्पल द्यायचे की आपण त्याच्यासाठी काय वापरतो. ठीक आहे.
तर डॉटेड लाईनने आपण 3 ब्लॉक दाखवले, ज्याच्यामध्ये कंट्रोल युनिट आहे, त्याच्यानंतर अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट आहे, मी शॉर्ट लिहिले ए, अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट, आणि थर्ड जे आहे ते प्रायमरी किंवा त्यालाच म्हटलं जातं मेन मेमरी डिव्हाइस. ऑक्झिलरी मेमरी आपण डॉटेड लाईनच्या बाहेर दाखवली. The block diagram consists main 4 blocks. First is input devices, second is CPU, third is output devices, and fourth block is auxiliary memory. हे 4 ब्लॉक आपण त्याच्यामध्ये वापरतो. इनपुट डिव्हाइसेस, CPU, आउटपुट डिव्हाइसेस आणि ऑक्झिलरी मेमरी. CPUच्या आतमध्ये हे 3 ब्लॉक आले, त्याच्यामुळे आपण फक्त इथे CPU म्हटलं. हे 4 मेन ब्लॉक इनपुट, आउटपुट, CPU आणि सेकंडरी मेमरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण एक एक ब्लॉक भरणार आहोत. फर्स्ट ब्लॉक इज इनपुट डिव्हाइसेस. आता इनपुट डिव्हाइसेसचं काय काम असेल? इनपुट डिव्हाइसेस मेन वर्क ऑफ इनपुट डिव्हाइसेस इज गिव इंफॉर्मेशन और डाटा और इंस्ट्रक्शन टू CPU. गिव डाटा एंड इंस्ट्रक्शन टू CPU means it convert data and instruction in that format that is understandable by user or human, or simple we call it as input devices convert data and instructions into a form that is understandable by user or human. Human language is converted into machine language because computer accept only machine language that is 0 and 1. आपण जे बोलतोय व्हॉइस असेल, मग आपले डाटा असेल, एखादं चित्र असेल, पिक्चर असतील, डॉक्युमेंट्स असतील, जे काय आपण कॉम्प्युटरला देणार आहोत किंवा वर्ड्स असतील, ते सर्व झाले ह्युमन लँग्वेजमध्ये. कॉम्प्युटरला ह्युमन लँग्वेज समजत नाही. कॉम्प्युटरला समजते 0 आणि 1, त्याला आपण म्हणतो मशीन लँग्वेज, बायनरी लँग्वेज. ठीक आहे. मग इनपुट डिव्हाइसचं काय काम आहे? डाटा आणि इन्स्ट्रक्शन CPUला देणे, पण अशा फॉर्ममध्ये देणे जे त्याला समजेल. इट कन्वर्ट डाटा अँड इन्स्ट्रक्शन इन दॅट फॉर्मॅट दॅट इज अंडरस्टँडेबल बाय कॉम्प्युटर ऑर मशीन. ह्युमन लँग्वेज इज कन्वर्टेड इनटू मशीन लँग्वेज. इट ॲक्ट्स ॲज ह्युमन मशीन इंटरफेस. इट ॲक्ट्स ॲज ह्युमन मशीन इंटरफेस. ठीक आहे. हा झाला इनपुट डिव्हाइस. मग आता इनपुट डिव्हाइससाठी आपण काय काय यूज करू शकतो? कीबोर्ड आहे, कीबोर्ड, माउस, पंच कार्ड, डिजिटायझर, ऑप्टिकल स्कॅनर, OCR मॅग्नेटिक इंक रीडर आहे, जॉयस्टिक, ट्रॅकबॉल. हे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले इनपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. तर कमीत कमी 2 किंवा 4 एक्झाम्पल आपल्याला इथे लिहायचे. इनपुट डिव्हाइसचं काम लिहायचं आपण की तो काय करतो. तो डाटा आणि इन्स्ट्रक्शन CPUला दे आणि अशा फॉर्ममध्ये दे जे मशीनला समजेल. इतकं सिम्पल आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आणि एक्झाम्पल लिहायचे. तुम्ही कितीही एक्झाम्पल त्याच्यामध्ये लिहू शकता. कीबोर्ड आहे, माऊस आहे, आपण कॉम्प्युटरसाठी वापरतो. पंच कार्ड, डिजिटायझर. हे पंच कार्ड आणि डिजिटायझर आउटडेटेड सिलेबस आहे. आधी होतं, आता आपण वापरत नाही. ऑप्टिकल स्कॅनर किंवा सर्व प्रकारचे स्कॅनर, फ्लॅट बेड स्कॅनर लिहू शकता, ऑप्टिकल लिहू शकता, सर्व प्रकारचे स्कॅनर त्याच्यामध्ये येईल. नुसतं स्कॅनर शब्द वापरला तरी चालेल. OCR म्हणजे मॅग्नेटिक इंक रीडर आहे. तुमचे चेक असतात किंवा बँकेचे जे डॉक्युमेंट्स असतात ज्याच्यावरती मॅग्नेटिक इंक यूज केली जाते, त्याचे स्कॅनर वेगळे असतात, त्याला OCR असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर गेमसाठी हे तुम्हाला माहिती आहे जॉयस्टिक आणि ट्रॅकबॉल. ट्रॅकबॉल म्हणजे जसं लॅपटॉपमध्ये गोल येतो बॉल, त्याला आपण ट्रॅकबॉल असं म्हणतो. आणखी त्याच्यामध्ये आपण काय बनवू शकतो? तर तुमचा माईक आला, माईक पण इनपुट येईल आणि आपण बोललेलं PCला देतो. आता इनपुट म्हणजे काय? जे तुम्ही कॉम्प्युटरला देणार आहात आणि ते देण्यासाठी जे तुम्ही डिव्हाइसेस यूज कराल त्या सर्व डिव्हाइसेसला म्हटलं जातं इनपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. माईक पण येईल, त्याच्यानंतर वेब कॅमेरा येईल, वेब कॅमेरा, माईक असेल, असे किती पण आपण इनपुट डिव्हाइसेस त्याच्यामध्ये घेऊ शकतो. हे सिलेबसमध्ये नाही, तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. पंच कार्ड आणि डिजिटायझर आधी यूज करायचं 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी. आता ते आउटडेटेड गोष्टी आहेत. महत्त्वाचं त्याच्यामध्ये लक्षात राहण्यासारखे म्हणजे कीबोर्ड, माऊस आहे, स्कॅनर असतील, जॉयस्टिक आहे, माईक आहे, वेब कॅमेरा आहे, ETC.
कमीत कमी 4 एक्झाम्पल्स आपण इथं अपेक्षित आहे लिहिणं. इनपुट डिव्हाइसेस कार्य लिहायचे आपलं वर्क अँड एक्झाम्पल ऑफ इनपुट डिव्हाइसेस 2 or 4 एक्झाम्पल्स. चला इनपुट डिव्हाइसेस convert data and instruction in format that is understandable by user or machine. Simply it converts human language into machine language. आता ह्याचं काम आहे फक्त CPU ला देणे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं CPU मध्ये हे 3 युनिट दिसतात तुम्हाला. कंट्रोल युनिट, अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट अँड लास्ट प्रायमरी मेमरी और मेन. ठीक आहे. त्याच्यामध्ये आधी आपण मेमरी पाहूया आणि मग आपण काय बघूया. प्रायमरी मेमरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेन मेमरी आणि इनबिल्टेड. प्रायमरी मेमरी इज कॉल्ड ॲज मेन मेमरी ऑफ डिव्हाइस. ज्याचे 2 प्रकार आहेत. आता मेमरी म्हटल्यानंतर कशासाठी आपण यूज करतो हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. इट इज अ स्टोरेज एरिया. दिस डिव्हाइस स्टोर्ड इन्फॉर्मेशन और इन्स्ट्रक्शन्स और डाटा. स्टोर करण्यासाठी आपण वापरतो मेमरी. इट इज अ एरिया फॉर मेमरी. ठीक आहे. स्टोर्ड डाटा अँड इन्स्ट्रक्शन्स और वेन ALU नीडेड इन्स्ट्रक्शन्स अँड डाटा this sent by primary memory. Needed instructions and data for ALU sent by primary memory. जे काही ALU ला डाटा लागेल, इन्स्ट्रक्शन लागतील ते सगळे प्रायमरी मेमरी करून काय केलं जातं, त्याला दिलं जातं. स्टोरेज एरिया आहे ज्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो इन्फॉर्मेशन, डाटा असेल, इन्स्ट्रक्शन असेल, सर्व काही मेमरीमध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. आपण एखादं कॅल्क्युलेशन जर करायचं म्हटलं तर आधी प्रायमरी मेमरीकडे डाटा येईल, तो डाटा ALU कडे पाठवला जाईल. अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट काय करते की त्याच्यामध्ये प्रोसेस करतं, जे काय आपण कॅल्क्युलेशन केले असते ते परत उत्तर मेमरीकडे पाठवतं आणि मेमरीमध्ये ते सेव्ह केलं जातं. ठीक आहे. ज्या काही त्याला इन्स्ट्रक्शन्स आणि डाटा लागेल ALU साठी ते सर्व प्रायमरी मेमरीकडून त्याला मिळतं. ठीक आहे. आता प्रायमरी मेमरीचे 2 प्रकार आहेत, रॅम and ROM. RAM and ROM. RAM is a random access memory and ROM read only memory. Random access memory त्यालाच म्हटलं जातं रीड राईट मेमरी. याच्यामध्ये फक्त रीड ओनली मेमरी. रॅम मधला डाटा आणि इन्स्ट्रक्शन इझिली राईट अँड अल्टर्ड. तुम्ही चेंज पण करू शकता, रीड पण करू शकता रॅम मधला डाटा. सो इट इज कॉल्ड ॲज टेम्पररी मेमरी. रॅमला म्हटलं जातं टेम्पररी मेमरी किंवा व्होलाटाईल मेमरी. व्होलाटाईल मीन्स टेम्पररी. दोन्ही नावं आहेत. रॅम इज ऑल्सो कॉल्ड ॲज रीड राईट मेमरी, टेम्पररी मेमरी और व्होलाटाईल मेमरी. व्होलाटाईल म्हणजे टेम्पररी. when light is off or computer is switched off, then stored data in RAM is lost. जोपर्यंत तुमची लाईट चालू आहे किंवा कॉम्प्युटर चालू आहे तोपर्यंत यातला डाटा काय राहील, तुमचा सेव्ह राहील. पण तुम्ही जर सेव्ह नाही केला असेल आणि जर लाईट गेली तर रॅममधला जो डाटा आहे तो लॉस्ट होतो. त्यामुळे ह्या मेमरीला म्हटलं जातं टेम्पररी मेमरी, व्होलाटाईल मेमरी और रीड राईट मेमरी. स्टोर्ड डाटा इन दिस डिव्हाइस इज रीड अँड ऑल्सो इझिली अल्टर्ड. आपण चेंज पण करू शकतो, आपण रीड पण करू शकतो. फक्त तो काय असा आहे की ती तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी असं म्हटलं जातं. कारण जोपर्यंत लाईट चालू आहे, जोपर्यंत PC चालू आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती दिसेल. आणि तुम्ही जर सेव्ह केलं नसेल तर रॅममधला डाटा लाईट गेल्यानंतर काय होतो, लॉस्ट होतो. याला जर म्हटलं जातं रॅम. दुसरा प्रकार आहे तो रोम. रोम लॉंग फॉर्म ऑफ रोम इज रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी. इट इज रीड ओनली मेमरी. हा रीड राईट प्रकार आहे रॅम म्हटलं. आणि रोम म्हटलं की रीड ओनली मेमरी, ज्याच्यामध्ये आपण डाटा अँड इन्स्ट्रक्शन इझिली रीड बट कांट अल्टर. तुम्ही चेंज नाही करू शकत, फक्त रीड करू शकतो आपण त्याच्यामधली माहिती. त्याच्यामधली कोणतीही माहिती तुम्ही चेंज करू शकत नाही. इनबिल्ट मेमरी जी येते, इनबिल्ट मेमरी CPUची, त्याला म्हटलं जातं रोम. जर तुम्हाला चेंज करायचे असेल तर मॅन्युफॅक्चरर्स फक्त चेंज करू शकतो, आपल्याला चेंज करता येत नाही. तुम्ही रॅम पण बदलू शकता. तुम्हाला मी रॅम दाखवेल नेक्स्ट लेक्चरमध्ये.
मग ते आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला रॅम बघायला मिळेल. रॅमची एक पट्टी असते. तर तुम्ही कॉम्प्युटर ज्यांना माहीत असेल हार्डवेअरमध्ये, जर तुम्ही CPU उघडला असेल तर CPU उघडल्यानंतर आतमध्ये रॅमची पट्टी बसवली असते मदरबोर्डवरती. जी पट्टी आपण इझिली काढू शकतो. त्याच्यावरती त्याची हे पट्टी असते की GB मध्ये आहे. तुमच्या जर कॉम्प्युटरचं स्पीड कमी झालं असेल तर वापरायचं की रॅमची मेमरी काय आपली कमी पडते. तुम्ही रॅम जर वाढवली तर कॉम्प्युटरची स्पीड पण वाढतो. किंवा रॅममध्ये जर धूळ बसली असेल आणि जर आपण ती जर साफ केली तरी सुद्धा PCचं स्पीड काय होतं आपलं वाढतं. तर अशा अनेक कारणं असतात जेव्हा PCचं स्पीड आपलं कमी होईल. एक तर रॅम कमी असते किंवा रॅमवरती धूळ बसलेली असते. तुम्ही जर बाहेरून एखाद्या माणसाला बोलवलं तर तो फक्त काय करेल, घेऊन जाईल CPU तुमचा, एखादा फोड रबर घेईल आणि त्या फोड रबरनी ती रॅमची जी पट्टी असते ज्याच्यावरती वेगवेगळे आयसी असतात, छोटी पट्टी येते आणि ती सगळी साफ करून परत बसवतात. तर स्पीड कॉम्प्युटरचं तुमचं काय होतं वाढतं. तर तुम्ही रॅम चांगली असणं महत्त्वाचं आहे आपल्याला की जेणेकरून कॉम्प्युटरचं स्पीड काय होईल वाढेल. आणि ही पट्टी आपण बदलू शकतो. तुम्हाला इझिली ती बाहेर निघते आणि तुम्ही दुसरी कशामध्ये बसू शकता. पण रोम आपण चेंज करू शकत नाही. मी सांगितलं जे कॉम्प्युटरचे कंपनीचे तयार करता येतं त्यांना फक्त काय करता येतं की रोम आपल्याला चेंज करून घेता येतं. ठीक आहे. तर ही नॉन व्होलेटाईल मेमरी, परमनंट मेमरी, याच्या अपोजिट सगळे इथं लिहायचं आपल्याला. ही टेम्पररी व्होलेटाईल, ही परमनंट नॉन व्होलेटाईल. When computer is switched off or when light is off, stored data in RAM is lost. But data in ROM is not lost if light is off or computer is switched off. याच्यामधला डाटा मात्र जात नाही. जरी लाईट गेली तरी याच्यामध्ये डाटा सेव्ह राहतो रोममधला. त्याला परमनंट मेमरी असते त्याच्यामुळे आपण म्हणतो. तुम्ही रीड फक्त करू शकता ज्याच्यामध्ये राईट आपल्याला करता येणार नाही. तर प्रायमरी मेमरीचे हे दोन प्रकार, रॅम आणि रोम. मेन मेमरी याच्यामध्ये प्रायमरी मेमरीचे प्रकार पाहतोय आपण. प्रायमरी मेमरीलाच कधी कधी तुम्हाला फक्त मेन मेमरी जरी विचारलं तरी त्याचा अर्थ असा होतो की प्रायमरी विचारलेला आहे. कधी कधी चुकण्यासाठी एक्झाममध्ये मेन मेमरी एक्सप्लेन करा म्हटलं तरी प्रायमरी मेमरीज आपल्याला काय करायचे एक्सप्लेन करायचे. CPU मध्येच हे 3 ब्लॉक असतात. CPU मध्ये ऑक्झिलरी मेमरी फक्त आपण बाहेर दाखवतो कारण आपण बाहेरून जोडतो मदरबोर्डला. हे मदरबोर्डवरती नसलेले डिव्हाइस आहे ऑक्झिलरी मेमरी. अगदी हार्ड डिस्क सुद्धा तुमची जर PC कोणी पाहिला असेल, PC जर कोणी पाहिला असेल तर हे आपण काढतो CPU म्हणून. ठीक आहे. तर याच्यामध्ये आतमध्ये मदरबोर्ड असतो आणि तुम्ही जे हार्ड डिस्क लावताय त्याला कप्पे असतात साईडला. हार्ड डिस्क लावून त्याची वायर फक्त तिथे कनेक्ट केलेली असते मदरबोर्डला. कनेक्शन मदरबोर्डवरती आहे पण लोकेशन त्याचं मदरबोर्डच्या थोडंसं बाहेर असतं, साईडला असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण त्याला साईडला दाखवतो. पण प्रायमरी मेमरी जी आहे ती मदरबोर्डवरती असते. अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट, CU आयसी असते. कंट्रोल युनिट CPU ह्याच्यामुळे नाव पडलेलं. कंट्रोल युनिटची जी काही आयसी असेल, मेन आयसी दिसते तुम्हाला मदरबोर्डवरती, तर त्या आयसीवरूनच हे नाव पडलेलं आहे CPU. त्याच्यानंतर जो सेकंड डिव्हाइसेस आहे आपला प्रायमरी मेमरी नंतर अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट. तर वेगवेगळ्या अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स करण्यासाठी आपण अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट वापरतो. व्हेरियस अर्थमॅटिकल ऑपरेशन्स लाईक addition, subtraction, multiplication and division. Logical means comparison type. Comparison. ठीक है? Logical means comparison and arithmetic means addition, subtraction, multiplication and division. तर वेगवेगळे हे ऑपरेशन करण्यासाठी ALU आपण काय करतो यूज करतो. ALU ला लागलेल्या जे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आणि डाटा लागतो तो आपण प्रायमरी मेमरीकडून तो काय करतो घेतो. It accepts data and instruction from primary memory and does all arithmetical and logical operations like addition, subtraction, multiplication, division and comparison. Logical means comparison. हे तीन सिम्बॉल मी आता दाखवले. ग्रेटर दॅन, लेस दॅन and equal. It is called as logical. आता जर तुम्हाला सेकंडमधला सेकंड चॅप्टर झाला असेल, तुमच्या वेगवेगळ्या आयसी पाहिल्या त्याच्यामध्ये अँड, ऑर, नॅन्ड, ह्या आयसी आपल्याला इथे लागतात ह्या ऑपरेशन करण्यासाठी. ठीक आहे. ज्या आयसी आपण इथे शिकणार आहोत त्या आयसी आपण इथं वापरतो. आता ते याच्यामध्ये लिहायचं नाही आहे, फक्त मी तुम्हाला ह्याच्यासोबत एक्स्ट्रा माहिती पण देत चाललो आहे. आपल्याला एक्झाममध्ये फक्त काय करायचं की ब्लॉक काय काम करतो आणि त्याचे एक्झाम्पल इतकं फक्त अपेक्षित असतं. प्रायमरी मेमरीचे 2 प्रकार सांगितले आपण, रॅम अँड रोम. त्याच्यानंतर आता आपण सांगितलं की ALU अर्थमॅटिकल आणि लॉजिकलसाठी. राहिला कंट्रोल युनिट.
इट कंट्रोल ऑल डिव्हाइस. तो कंट्रोल सिग्नल सगळीकडे पाठवतो. जर फिगर पाहिजे तुम्ही केअरफुली पहा, प्रत्येक डिव्हाइसला कंट्रोल सिग्नल गेलेला आहे. मेन वर्क ऑफ कंट्रोल युनिट इज सेट कंट्रोल सिग्नल फ्रॉम इनपुट डिव्हाइसेस टू आउटपुट डिव्हाइसेस. इनपुट पासून आउटपुट डिव्हाइसेस पर्यंत जी काही प्रोसेस होते तो कंट्रोल ठेवण्याचं काम करतो कंट्रोल युनिट. कंट्रोल सिग्नल त्याच्या मार्फत पाठवले जातात. सिंगल ॲरो इंडिकेट्स कंट्रोल सिग्नल, सिंगल ॲरो. डबल ॲरो इंडिकेट्स डाटा सिग्नल. फक्त वन वे आहे. हा जर सिम्बॉल असेल तर वन वे सिग्नल पास होतो. हा जो आहे दोन्हीकडे ॲरो म्हणजे डबल, म्हणजे घेतली पण जाते आणि दिली पण जाते, त्यासाठी आपण डबल ॲरो काढतो. आणि जर सिंगल ॲरो असेल यामध्ये डाटामध्ये तर वन वे झाला तो, फक्त सिग्नल पुढे जाईल. इनपुट कडून सीपीयूला दिलं जातं आणि सीपीयू कडून आउटपुट डिव्हाइसेसला दिलं जातं. माघारी सिग्नल इथे येत नाही. फक्त कुठे मेमरीकडे मात्र आपल्याला काय करायचे, डबल दाखवायचे. कारण आपण करत असताना मेमरीमध्ये आधी जातं, मग मेमरीमधून परत इकडे येईल आणि परत केलेलं मेमरीमध्ये जातं. म्हणून आपण इथे डबल ॲरो दाखवलेला आहे, डबल डाटा आहे. ठीक आहे. तर आपले झाले कंट्रोल युनिट झाले. कंट्रोल सिग्नल पास करतो इनपुट पासून आउटपुट पर्यंत. अर्थमॅटिक आणि लॉजिक यासाठी एएलयू, प्रायमरी मेमरी पाहिली आपण, रॅम आणि रोम. आता आपल्याला ऑक्झिलरी मेमरी. ठीक आहे. ऑक्झिलरी मेमरी